पुण्यामध्ये भीषण अपघात झाल्याची एक घटना समोर आली आहे। तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांवर काळा घाला घातला गेलाय। तर पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला अपघात झाला। भाविकांनी खचाखच भरलेले वाहन दरीत कोसळले आणि या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या अपघातात 6 महिलांचा मृत्यू झालाय तर 22 महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। नागमोडी वळणावर घाट चढताना वाहन रिटर आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप 100 फूट खोल दरीत कोसळली आहे। पुण्यातील खेडमधील ही घटना। या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून। सचिन, अतिशय दुर्दैवी आणि ही मोठी घटना आहे, काय माहिती? खरंच ही दुर्दैवी घटना आहे। अगदी कालच रक्षाबंधन झालंय आणि या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती पाईट भागातील या महिला सुमारे 28 ते 30 महिला एका पिकअप गाडीतून कुंडेश्वरच्या दर्शनाला चालल्या होत्या आणि दर्शन जात असताना एक घाट रस्त्यामध्ये गाडीचा जो चालक आहे त्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दरीत कोसळली आहे। या दरीत कोसळल्यानंतर मोठा असा अपघात झालाय। स्थानिकांनी प्रयत्न करून मदत करून सर्व जखमींना उपचारासाठी खेड राजगुरुनगर असेल चांडोली येथे आणलेला आहे। मात्र उपचारात आणल्यानंतर त्यातील सुमारे 7 महिला या मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे। तर उर्वरित महिलांवरती सुमारे 22 ते 23 महिला ह्या गंभीर जखमी आहेत। जखमीमध्येही काही महिलांची प्रकृती अति चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। स्टुडिओ सचिन, तुम्ही असेच थांबा। पुढची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते ती पाहूयात। शिक्रापूर चाकण या रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीमध्ये अपघात झालाय। मालवाहू कंटेनरने रस्त्यावरील 7 ते 8 वाहनं चिरडली आहेत। तर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका दुकानात देखील शिरला। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठी वित्तहानी झाली आहे। 7 ते 8 गाड्यांचं मोठं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या संदर्भात पुन्हा आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी बोलूयात। सचिन, ही दुसरी घटना आहे आता शिक्रापूरमध्ये झाली आहे, त्यामध्ये सुद्धा मोठी वित्तहानी झाल्याचं समोर आलंय, काय माहिती? खरं तर चाकण शिक्रापूर रस्ता हा अपघाताचा स्पॉटच मानला जातो। चाकण शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावाच्या हद्दीत जो भारत गॅस पाटा आहे त्या ठिकाणी गतिरोधक पार केल्यानंतर या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला। चालक हा मतधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे। चालकाचा ताबा कंटेनर सुटल्यानंतर चालकाने कारसह 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिली आहे। या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगत काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाले। सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। स्टुडिओ निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। उद्धव ठाकरे यांची 4 वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा मोर्चा आणि सरकारची बेबंदशाही यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा आंदोलन सुरू आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उभाठा पक्षाकडून आंदोलन सुरू आहे। वादग्रस्त मंत्री आणि आमदार यांना निलंबित करा, यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी महाराष्ट्रभर शिवसेना उभाठाकडून आंदोलन करण्यात येत आहे। त्या संदर्भामध्ये देखील उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दादरमध्ये देखील हे आंदोलन पार पडलं, त्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते, तिथे देखील ते जनतेशी बोललेले आहेत। त्याचबरोबर आता या सगळ्या प्रकरणाबद्दल ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामध्ये आता काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं आहे।